वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये अत्याचाराची घटना घडली। आरोपीने अत्याचारानंतर पीडितेजवळचे 2000 रुपये सुद्धा चोरले। वांद्रे टर्मिनसमध्ये उभ्या असलेल्या उधना एक्सप्रेस मधला हा प्रकार आहे। अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून एका कुलीला अटक करण्यात आली आहे। वांद्रे टर्मिनसमधील घटनेनंतर आरपीएफ कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पहाटे बांद्रा टर्मिनल्स येथील प्लॅटफॉर्म 6 आणि 7 वरती उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवरती बलात्कार झाल्याची एक धक्कादायक घटना जी आहे ती वांद्रे टर्मिनल्स या ठिकाणी घडलेली आहे। ट्रेनमधून एक महिला जी आहे ती महिला आली होती आणि ती बांद्रा टर्मिनल्स येथे पहाटे उतरली होती, परंतु तिचे नातेवाईक तिला घ्यायला आले नसल्यामुळे ती याच ठिकाणी थांबली होती आणि तिला झोप आल्याने प्लॅटफॉर्म जे आपल्याला समोर 6 आणि 7 दिसतोय या ठिकाणी पहाटे उधना एक्सप्रेस ही जी गाडी आहे या ठिकाणी उभी होती आणि ही महिला आतमध्ये जात असताना एका कुलीने तिला आतमध्ये जात असताना बघितलं होतं आणि त्याचाच एकटे असल्याचा फायदा घेत हा कुली जो आहे तो आतमध्ये घुसला आणि तिच्यावरती अतिप्रसंग प्रयत्न केला होता। त्याचसोबतच त्या महिलेसोबत जे काही पैसे जे होते ते देखील पैसे चोरण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या आरोपीने केलेला आहे। ही घटना घडल्यानंतर त्या महिलेने जे आहे ते तिचे नातेवाईक आल्यानंतर आरपीएफ पोलिसांना ही माहिती दिली आणि आरपीएफ पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तासांमध्येच त्या आरोपीला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। काल आरोपीला न्यायालयात देखील सादर करण्यात आलं होतं। 5 दिवसांची कोठडी जी आहे ती कोठडी या आरोपीला सुनावण्यात आलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।